नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात. माझे नाव संजय वानी आहे आणि मी नाशिकचा राहणारा आहे. मी 2003 पासून श्री परमज्योती भगवती भगवानांशी जोडला गेलो आहे. त्यापूर्वीही मला काही आध्यात्मिक अनुभव आले होते, पण श्री परमज्योती भगवती भगवानांशी जोडले गेल्यानंतर माझे अनुभव अधिक सखोल झाले. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रमुख बदल माझ्या आंतरिक स्थितीत झाला. पूर्वी मी खूप संवेदनशील व्यक्ती होतो. मी खूप लवकर दुखावला जायचो. अगदी छोटे शब्द किंवा परिस्थिती मला खोलवर अस्वस्थ करायची आणि मी त्यांच्याबद्दल वारंवार विचार करायचो, ज्यामुळे मला आतून भावनिक वेदना व्हायच्या. विविध कार्यक्रम आणि प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर ही संवेदनशीलता हळूहळू कमी होऊ लागली. हळूहळू माझी आंतरिक स्थिती लवकर दुखावले जाण्यापासून स्वीकाराच्या स्थितीकडे गेली आणि सरतेशेवटी अशा स्थितीत पोहोचली जिथे आता दुःख उरले नाही. पूर्वी माझ्यासाठी निर्णय घेणे खूप कठीण होते. मी अनेकदा गोंधळलेलो असायचो आणि चुका करण्याच्या भीतीखाली असायचो. माझ्या मनात खूप आंतरिक संघर्ष होते आणि मी वारंवार स्वतःचे आणि इतरांचे मूल्यांकन करायचो. यामुळे मला शांती मिळत नव्हती. श्री परमज्योती भगवती भगवानांचे कार्यक्रम केल्यानंतर आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर माझ्यामध्ये एक संथ आणि सुंदर परिवर्तन घडू लागले. मी स्वतःला बदलण्यासाठी जबरदस्ती केली नाही. हा बदल नैसर्गिकरित्या झाला. मला अधिक शांत वाटू लागले. माझे मन स्थिर झाले. माझे मन लवकर दुखावले जाणे थांबले. माझे मूल्यांकन लक्षणीयरित्या कमी झाले. आंतरिक संघर्ष कमी झाले आणि स्वीकार करणे नैसर्गिक झाले. आज मी अधिक करून शांती आणि आनंदाच्या स्थितीत राहतो. मी दबावाच्या परिस्थितीतही सहजपणे काम करू शकतो. हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही, तो फक्त माझ्यात अस्तित्वात आहे. पूर्वी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायचो. आता मी जागरूकतेने प्रतिसाद देतो. पूर्वी मला आतून जड वाटायचे, आता मला हलके आणि मुक्त वाटते. माझ्या आयुष्यातील दुसरा मोठा चमत्कार म्हणजे प्रार्थनेची शक्ती. जेव्हा मी मनापासून प्रार्थना करतो तेव्हा मला लोकांमध्ये आणि परिस्थितीत बदल होताना दिसतात. नातेसंबंध सुधारले आहेत आणि अनेक कठीण परिस्थिती शांततेने सुटल्या आहेत. आता मला असे वाटते की मी फक्त जीवन आणि परिस्थितीसोबत वाहत आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. पूर्वी मी लोकांशी बोलण्यापूर्वी खूप विचार करायचो की माझे शब्द त्यांना दुखावतील का. आता माझे प्रतिसाद उत्स्फूर्तपणे येतात आणि ते संघर्षमुक्त स्थितीतून उद्भवलेली एक परिपूर्ण कृती असल्यासारखे वाटतात. माझ्यामध्ये ऊर्जेचा मोठा संचार झाला आहे आणि आनंदाची खोल भावना निर्माण झाली आहे. प्रार्थना नैसर्गिकरित्या घडते आणि जेव्हा मी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्या सहजपणे पूर्ण होतात. पूर्वी माझ्या मनात थोडे मूल्यांकन शिल्लक होते. आता मनात कोणतेही मूल्यांकन नाहीत, फक्त पूर्ण स्वीकृती आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे हे आंतरिक परिवर्तन. आंतरिक वृद्धी आणि परिवर्तनाच्या या सुंदर प्रवासासाठी मी कृतज्ञतापूर्वक श्री परमज्योती भगवती भगवानांचे मनापासून आभार मानतो. जय बोलो श्री परमज्योती भगवती भगवान की जय.